नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज 29 मे 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या। सोलापूरच्या बिबिदाफळ येथे शेतकऱ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यंदा अल निनोच्या संकटामुळे कमी पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांना न घाबरता कमी पाण्यावर तग धरतील अशी पिके घेण्याचा आणि पेरणीपूर्वी सोयाबीन बियाणांवर बीज प्रक्रिया करण्याचा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे। सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा फॉर्म्युला समोर आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दावा केला आहे की राज्य सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित कर, VAT आणि अधिभार हटवल्यास राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर थेट 70 ते 80 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात। राज्यातील मागील 5 वर्षात वृक्ष लागवडीवर तब्बल 1241.33 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत। मात्र या लावलेल्या रोपांपैकी प्रत्यक्षात किती झाडे जिवंत राहिली याचा कोणताही सार्वजनिक लेखाजोखा उपलब्ध नसल्याने पर्यावरण प्रेमी म्हणून तीव्र नाराजी व्यक्त होत असून जिवंत वृक्षांचा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली जात आहे। राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 अंतर्गत अजूनही 73,889 घरकुले अपूर्ण अवस्थेत आहेत। यामध्ये नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभाग पिछाडीवर असून नाशिक विभागात सर्वाधिक 20,948 घरे अपूर्ण असल्याने हजारो कुटुंबे हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत। बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे नळाद्वारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीनंतर स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे। सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी सोपी चौक परिसराची पाहणी करून ग्रामपंचायतीला शुक्रवारी सकाळपर्यंत गळती दुरुस्त करण्याचे तातडीचे आदेश दिले आहेत। अकोल्यात उन्हाची तीव्रता वाढून तापमान 45 अंशाच्या पुढे गेल्याने AC आणि कूलरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। वाढत्या बिलापासून बचावासाठी महावितरणने ग्राहकांना AC 16 किंवा 18 अंशाऐवजी 24 अंशावर चालवण्याचा आणि ACचे फिल्टर नियमित स्वच्छ ठेवण्याचे मोलाचा सल्ला दिला आहे। पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत अकोल्यात भोलेराम की सेना या संस्थेच्या वतीने आंबा आणि जांभूळ वीज संकलन अभियान सुरू करण्यात आले आहे। नागरिकांनी गोळा केलेल्या या बियांचा वापर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणासाठी केला जाणार असून घरांतूनही बीज संकलनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील 73,889 घरकुले अद्याप अपूर्ण आहेत। धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक अपूर्ण घरे असलेल्या जिल्ह्यामध्ये 6,624 घरांसह जळगाव जिल्हा राज्यात दुसऱ्या तर 4,501 घरांसह नंदुरबार जिल्हा 5व्या स्थानावर आहे। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील सावखेडा शिवारात वाळू माफियांच्या बेकायदेशीर डिझेल साठेबाजीचा पर्दाफाश झाला आहे। प्रशासनाने टाकलेल्या संयुक्त धाडीत तब्बल 1520 लिटर डिझेल प्राप्त करण्यात आले असून तापी नदीपात्रात विना परतावा बेसुमार वाळू उपसा करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरदाराला 1.5 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे। जळगावच्या केडेला थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी केंद्रीय पथकाने जिल्हा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रावेर आणि भुसावळ भागातील निर्यात सुविधांची प्रतीक्षा पाहणी केली। केळी निर्यातीला वेग देण्यासाठी कोल्ड स्टोरेज, प्री कूलिंग युनिट्स आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली। खरीप हंगामाच्या तोंडावर पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे DAP खतांचा मोठा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे। त्यामुळे जळगाव जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांना केवळ DAP वर अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या SSP किंवा इतर संयुक्त खतांचा पर्याय वापरण्याचे आवाहन केले आहे। आखाती देशातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ भडकली असून त्यांचा थेट फटका स्वयंपाकघरात बसला आहे। सांगलीत गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर 5 रुपयापर्यंत वाढ झाल्याने गृहिणीचे मासिक बजेट पूर्णपणे विस्कटले असून सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे।
कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथील वीरधवल इमारतीमधील जागा शेतकरी संघाने खाली करावी अशी मागणी दक्षिण भारत जैन सभेने केली आहे. 2004 मध्येच भाडे करार संपला असतानाही जुन्या कराराच्या आधारे केवळ 1.50 रुपये प्रति चौरस फूट दराने ही जागा वापरली जात असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. नागपूर, वर्धा आणि गोंदियात तापमान 46 अंशाच्या पार गेल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मात्र सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हवामान विभागाने आजपासून पुढील 4 दिवस विदर्भातील विविध भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे डिझेलच्या दरात सलग वाढ झाल्याने आता एसटी प्रवास महागण्याची शक्यता आहे. वाढता तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाच्या बस भाड्यात 4 ते 5% वाढ होण्याचे संकेत असून खासगी ट्रॅव्हलर्सचे दरही वाढणार आहेत. खादी व ग्रामोद्योग आयोगाने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये विक्रीत 510% वाढ नोंदवत ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. वोकल फॉर लोकल अभियानामुळे खादी उत्पादनाची उलाढाल 1.87 लाख कोटींवर पोहोचली असून गेल्या 12 वर्षात 2.4 कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे. यंदाच्या खरीप हंगामावर अल निनोचे सावट असून सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मात्र चिंता न करता पूर्वतयारीवर भर देण्याचे आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केले असून संभाव्य टंचाईसाठी पर्यायी पिकांचे नियोजन आणि बियाण्यांची उपलब्धता केली जात आहे. योग्य साठवणूक आणि प्रक्रिया सुविधांच्या अभावामुळे देशात दरवर्षी तब्बल 85 लाख टन कांदा सडून खराब होतोय. देशातील एकूण उत्पादनापैकी 40 ते 45% कांदा एकट्या महाराष्ट्रात पिकत असताना प्रक्रिया उद्योगातील उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. कोकण किनारपट्टीवरील मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता कोकण रेल्वेने 15 जून ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीसाठी विशेष मान्सून वेळापत्रक जाहीर केले आहे. सुरक्षिततेसाठी या काळात काही भागात गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवले जाणार असून रेल्वे मार्गाचे रिअल टाइम मॉनिटरिंग केले जाईल. मुंबईत इतर वाहन चालकांना त्रासदायक ठरणारे आणि अपघातांना कारणीभूत असणारे अवाजवी LED व प्रखर दिवे लावणाऱ्यावर वाहतूक पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. या विशेष कारवाईत तब्बल 3160 वाहनांवर दणकेबाज कारवाई करत पोलिसांनी दंड वसूल केला असून वाहनांवरील LED दिवे देखील हटवले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने समुद्राला येणाऱ्या भरतीच्या आणि लाटांच्या उंचीचे वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार यंदा 16 जुलै रोजी सर्वात उंच म्हणजे 4.89 मीटरची लाट उसळणार असून मुसळधार पाऊस आणि भरतीचा धोका लक्षात घेता नागरिकांना समुद्र किनाऱ्यांवर न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच डेली न्यूजसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.